तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील आपण या ठिकाणी पोलीस पाटील भरतीसाठी स्पेशल असलेले जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। सर्वांनीच या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या। तसेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाहून घ्या की पोलीस पाटील भरतीसाठी आपण 599 पेजेसचे एक पीडीएफ तयार केलेली आहे। तुम्ही या भरतीची तयारी करत असाल कोणत्याही जिल्ह्यामधून विद्यार्थ्यांतर तुम्ही हे पीडीएफ नक्कीच घ्यायचा आहे। हा सुपर क्लास पाहून जर घेत असाल तर पीडीएफ तुम्हाला काय आहे 250 मध्ये मिळत आहे, नाहीतर हे तुम्हाला 300 ते 350 ला पडणार आहे। तर ही संधी तुम्ही मिस नाही करायची आहे। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो पाहूया। तर विचारलेले की पोलीस पाटलांना निलंबित कोण करू शकते ते पहिल्या प्रश्नात आपल्याला सांगायचं आहे। गावच्या पोलीस पाटलाला कोण निलंबित करू शकते? जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक किंवा वरीलपैकी नाही। तर पोलीस निरीक्षक किंवा त्यांच्या खालचा अधिकारी देखील विद्यार्थ्यांनो पोलीस पाटलांना निलंबित करू शकतो, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी दुसरा। उजनी धरण हे महाराष्ट्रातील कोणत्या क्षमतेमध्ये सर्वात मोठे असलेले सांगायचं आहे। धरणाचं नाव उजनी आहे। उजनी धरणाविषयी प्रश्न। खोलीसाठी सर्वात जास्त आहे का मोठे, आकाराने मोठे आहे का, पाणी क्षमतेने किंवा गाळाने? तर पाणी साठवण्याच्या क्षमतेने उजनी धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण असलेले लक्षात येते। तर विचारलेल्या विद्यार्थ्यांनो की शनिवार वाडा जो आहे तो कोणाच्या कारकिर्दीमध्ये बांधण्यात आलेला होता? कोणता? शनिवार वाडा विचारलेला। शिवाजी महाराज, बाजीराव किंवा या ठिकाणी नानासाहेब किंवा शाहू महाराज? तर बाजीरावांच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनो शनिवार वाडा हा बांधण्यात आलेला होता, कळते। कव्हर करूया प्रश्न चौथा। सविनय कायदेभंग आंदोलनाला या कराराने स्थगिती देण्यात आलेली होती, तो करार कोणता आहे? सविनय कायदेभंग आंदोलनाला करार स्थगिती देण्यात आलेली आहे। तर पुणे करार आहे का, सिमला करार, गांधी इरविन करार किंवा वरीलपैकी नाही? तर तो करार होता गांधी इरविन करार, ज्या करारानुसार सविनय कायदेभंग आंदोलनाला स्थगिती देण्यात आलेली। प्रश्न पाचवा पाहूया। अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होऊ शकतो? अजीवनसत्वाच्या तुम्हाला उत्तर येत असेल ऑप्शन्स मध्ये आहे बेरी, स्कर्वी, रातांधळेपणा किंवा या ठिकाणी कावीळ। तर या ठिकाणी रातांधळेपणा हा जो आजार आहे कोणत्या अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारा एक आजार आहे। कव्हर करूया सहावा प्रश्न। तर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली ते विचारलेलं। आपल्या राज्याच्या निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1990, 1991, 1980 किंवा 94? तर वर्ष होते 1994, ज्या वर्षी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती। प्रश्न सातवा पाहूया। थायमिन या जीवनसत्व अभावी खालीलपैकी कोणता रोग होत असतो? जीवनसत्वाचं नाव आहे त्याच्यानं थायमिन। तर या ठिकाणी बेरी, हिवताप, पंडुरोग किंवा या ठिकाणी कर्करोग? ऑप्शन्स मध्ये एक बेरी नावाचा रोग जो आहे तो थायमिन याच्या अभावी जो आहे तो होणारा आहे। प्रश्न आठवा। महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील जो आहे तो सर्वोच्च पुरस्कार आहे ते सांगायचं आहे। कोणता पुरस्कार? महाराष्ट्र भूषण पुरस्काराविषयी प्रश्न। नागरी, शौर्य, लष्कर किंवा वरीलपैकी सर्व? तर हा जो पुरस्कार आहे नागरी क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असलेला कळतो। तर पुढच्या प्रश्नात विचारले की सावित्रीबाई फुले यांचा जो जन्म आहे तो कोणत्या जिल्ह्यात झालेला आहे सांगायचं। सावित्रीबाई फुले यांचा जालना, हिंगोली, सातारा किंवा रत्नागिरी? ऑप्शन्स मध्ये योग्य राहील 3, म्हणजेच सातारा जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनो सावित्रीबाई फुले यांचा जन्म झालेला। प्रश्न 10वा पाहूया। आधुनिक भारतामध्ये स्थानिक स्वराज्य सरकार कोणी सुरू केलेले होते ते सांगायचं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक देखील म्हणतात त्यांना, कोण आहे ते? लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड लिटन किंवा लॉर्ड मेयो? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन्स मध्ये आपल्या समोर योग्य राहणार आहे एक, लॉर्ड रिपन यांना भारतामध्ये स्थानिक स्वराज्य सरकारचे जनक देखील म्हणतात किंवा त्यांनी ते सुरू केलेले होते। प्रश्न 12वा कव्हर करूया। रक्तप्रवाह थांबवण्यासाठी पुढीलपैकी कशाचा वापर केला जात असतो? सोपा प्रश्न आहे, तुम्हाला उत्तर येत असेल। रक्तप्रवाह थांबवण्यासाठी विरंजक चूर्ण, तुरटी, तुळशी किंवा या ठिकाणी वरीलपैकी सर्व? तर तुरटीचा विद्यार्थ्यांनो वापर जो आहे या ठिकाणी कशासाठी? तर रक्तप्रवाह थांबवण्यासाठी केला जात असतो।
प्रश्न 13वा, पंडित रमाबाई यांनी खालीलपैकी कोणता धर्म स्वीकारलेला होता? ते एका धर्माकडे आकर्षित झालेल्या होत्या आणि त्यांनी त्यानंतर तो धर्म स्वीकारलेला आहे, तो कोणता आहे? ख्रिश्चन, हिंदू, बौद्ध किंवा मुस्लिम? तर पंडिता रमाबाई यांनी विद्यार्थ्यांना ऑप्शन्समध्ये एक ख्रिश्चन धर्म हा स्वीकारलेला धर्म आहे. कोणत्या वर्षी स्वीकारलेला आहे तो पुढच्या प्रश्नात पाहूया. नाशिक विभाग किती उपविभागामध्ये विभागलेला आहे विचारलेलं आहे. विभागाचं नाव आहे नाशिक आणि विचारले की किती उपविभागात आहे? 20, 24, 28 किंवा या ठिकाणी 30. तर या ठिकाणी 28 उपविभागामध्ये विद्यार्थ्यांनो नाशिक जो विभाग आहे तो विभागलेला आहे. तर विचारले की प्रोपेनचे सूत्र पुढीलपैकी कोणते आहे? प्रोपेनचे सूत्र सांगायचं आहे. ऑप्शन्समध्ये दिलेले आहे या ठिकाणी C3H8, C2H2, C1H4 किंवा खालचा एक पर्याय. तर प्रोपेनचे सूत्र म्हटलं तर ऑप्शन्समध्ये एक म्हणजे C3H8 हे प्रोपेनचे सूत्र असलेले लक्षात येते. प्रश्न 16वा, पंडित रमाबाई यांनी ख्रिश्चन धर्माचा जो स्वीकार आहे तो विचारलेला की कोणत्या वर्षी केलेला आहे? वर्षी किंवा दिवस देखील आपण म्हणू शकतो. तो कोणता आहे? ऑप्शन्समध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांना ठिकाणी 30 सप्टेंबर 1883, 28 सप्टेंबर, 20 सप्टेंबर किंवा 25 सप्टेंबर. तर पंडित रमाबाई यांनी विद्यार्थ्यांना ऑप्शन्समध्ये एक म्हणजे 30 सप्टेंबर 1883 या वर्षी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला. प्रश्न 17वा, शौचालय दिन कोणत्या दिवशी साजरा होत असतो भारतामध्ये? शौचालय दिवस कधी साजरा होतो? 11 डिसेंबर, 29 डिसेंबर, 20 डिसेंबर किंवा या ठिकाणी 19. तर 4 योग्य राहील. 19 डिसेंबर या रोजी शौचालय दिवस विद्यार्थ्यांनो साजरा केला जात असतो हे कळते. प्रश्न 18वा पाहूया. उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात सर्वांनाच माहीत आहे. तर कोणत्या कलमानुसार त्यांना ठेवण्यात आलेले आहे ते विचारलेलं आहे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष कोणत्या कलमानुसार असतात? ऑप्शन्समध्ये कलम 64, कलम 66 किंवा 50 किंवा 20. कलम 64 नुसार राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष उपराष्ट्रपती असतात हे सांगितलेले. प्रश्न 19वा, पांढऱ्या पेशींचा जीवनकाळ विचारलेला की किती दिवसाचा असतो? पांढऱ्या पेशींचा 2 ते 7 दिवस असतो का? 2 ते 4 दिवस, 2 ते 5 किंवा 2 ते 3 दिवस? 2 ते 5 दिवसांचा कार्यकाळ पांढऱ्या पेशींचा या ठिकाणी असतो कळते. प्रश्न 20वा, तर पारा जो आहे तो निश्चितपणे पाण्यापेक्षा किती पटीने जड असतो? आपण काही वेळेस खूप वेळेस पाहिलेले असेल की एक थेंब जरी आपण पारा घेतला तर काही जणांना सहन होत नसतो. तर पारा हा निश्चितपणे किती पटीने जड असतो पाण्यापेक्षा? 13.6, 13.5, 13.8 किंवा 13.7. तर या ठिकाणी पारा जो असतो विद्यार्थ्यांनो पाण्यापेक्षा 13.6 पटीने जड असतो लक्षात येते. तर 21वा प्रश्न असा आहे, महाराष्ट्राचे कुलदैवत कुणास म्हणतात ते विचारलेलं. सर्वांना उत्तर असेल, तुम्हाला येत असेल तर कमेंट पण करायचं आहे, कधी कधी करून पाहायचा. कुलदैवत कुणाला म्हणतात महाराष्ट्राचे? महागणपती, पंढरपूर किंवा सत्यगणपती किंवा खंडोबारायांना? तर खंडोबारायांना विद्यार्थ्यांनो महाराष्ट्राचे कुलदैवत असे संबोधले जाते हे लक्षात येते. 22वा प्रश्न, संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली ते दिलेल्या पर्यायापैकी स्थळ कोणतं आहे? कोणी? तर संत ज्ञानेश्वरांनी. तर नेवासे, पंढरपूर, सासवड किंवा आळंदी? तर आळंदी या ठिकाणी विद्यार्थ्यांनो समाधी घेतलेली होती संत ज्ञानेश्वरांनी. प्रश्न 23वा पाहूया. सर्वप्रथम भाषावार प्रांत रचनेची जी मागणी आहे ती कोणामार्फत करण्यात आलेली होती? भाषावार प्रांत रचनेची मागणी बॅरिस्टर जिना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी किंवा लोकमान्य टिळक? भाषावार प्रांत रचनेची मागणी सर्वप्रथम लोकमान्य टिळक यांच्या मार्फत करण्यात आलेली एक आहे कळते. 24वा प्रश्न, तर मोगल सत्तेचा शेवटचा बादशाह विचारलेला आहे विद्यार्थ्यांनो की पुढीलपैकी कोण होता? ज्यांचा मृत्यू जो आहे तो रंगून येथे झालेला आहे हे पण सांगितलेलं. तर मिर्झा कोयासी, शाह आलम, बहादूर शाह जफर किंवा औरंगजेब? तर मोगल सत्तेचा शेवटचा बादशाह बहादूर शाह जफर हा होता हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर पाहूया या ठिकाणी प्रश्न पुढचा जो की आहे 25वा.
तर या ठिकाणी महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत विचारलेले की कोणत्या टेकड्या आहेत, कोणत्या ईशान्य सीमेलगत असणाऱ्या टेकड्या सांगायच्या आहेत. तर गाविलगड आहेत का, चिरोली, दरकेसा किंवा भामरागड. तर दरकेसा टेकड्या ज्या आहे आपल्या राज्याच्या ईशान्य सीमेलगत असलेल्या या ठिकाणी लक्षात येतात की आहेत असे. 26वा प्रश्न, पंडिता रमाबाई यांनी बारतमी सदन कोणासाठी स्थापन केलेले होते, कोणासाठी बारतमी सदनची स्थापना करण्यात आलेली होती. तर विधवांसाठी, अंधांसाठी किंवा बाल कामगार किंवा वरीलपैकी नाही. तर बारतमी सदनची स्थापना जी आहे पंडिता रमाबाई यांनी तर अंधांसाठी केलेली हे लक्षात येते. 27वा प्रश्न, स्वतःला मराठी भाषेचे मराठी भाषेचे शिवाजी असे कोण समजायचे ते सांगायचं आहे. मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर किंवा पंडित नेहरू, लोकमान्य टिळक किंवा महात्मा फुले. तर विष्णुशास्त्री चिपळूणकर हे स्वतःला मराठी भाषेचे शिवाजी असे समजायचे. संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ पुढीलपैकी कोणते आहे, जे की संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालते, सूर्यापासून निर्मित केलेल्या ऊर्जेवर. ठीक आहे. ऑप्शन्समध्ये जयपूर, चेन्नई, कोचीन किंवा गुवाहाटी. तर कोचीन येथील विमानतळ संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालवले जाते हे लक्षात येते. जगातील सर्वात रुंद कालवा विचारलेला की कोणता आहे, रुंद असला स्पेशली सांगायचा आहे. सुवेज कालवा आहे का, इंदिरा कालवा, पनामा किंवा गंगासागर. तर इंदिरा कालवा हा जो आहे सर्वात रुंद कालवा असलेला सर्वांना लक्षात घ्यायचा आहे की आहे असे. रूपकुंड हे प्रसिद्ध सरोवर भारतातील कोणत्या राज्यात येते किंवा स्थित आहे सांगायचं आहे. या ठिकाणी सरोवराचं नाव रूपकुंड गुजरातमध्ये येते का, राजस्थान, बिहार किंवा उत्तराखंड. तर उत्तराखंड राज्यामध्ये रूपकुंड हे सरोवर स्थित असलेले लक्षात येते. आता सोडण्यापूर्वी सुपर क्लासला विद्यार्थ्यांनो ऐकून घ्या, अतिशय महत्त्वाची या ठिकाणी न्यूज आहे. पोलीस पाटील भरतीची तुम्ही तयारी करत असाल तर 599 पेजेसची PDF आपण तयार केलेली आहे. हे PDF तुम्हाला घेणे अत्यंत गरजेचे आहे, कारण एवढे व्हॅल्युएबल आपल्याला या ठिकाणी MCQ मिळणार आहेत विद्यार्थ्यांनो की असं मी सांगणार नाही तुम्हाला, म्हणजे मला सांगताच येणार नाही. तुम्ही व्हॉट्सअप करू शकता या PDF ला घेण्यासाठी या नंबरवर. तुम्ही हा जर सुपर क्लास पाहून PDF घेत असाल तर तुम्हाला हे 250 मध्ये मिळत आहे, नाहीतर तुम्हाला 300ला पडणार आहे. तर ही संधी तुम्हाला मिस नाही करायची आहे, जी की तुम्हाला या सुपर क्लासला पाहण्याच्या नंतर मिळालेली आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांनो या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलेले, लगेच सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते. काय होईल सबस्क्राईब केल्याच्या नंतर, जेव्हा तुम्ही म्हणजे सबस्क्राईब कराल ना, पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल सर्वप्रथम तुम्हालाच मिळेल, इतर कोणालाही मिळणार नाही. तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे तो मला नक्कीच दाखवायचा असतो. चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.